महाराष्ट्र राज्यातील समस्त लोहार समाजाच्या वतीने शिर्डीतील विश्वकर्मा मंदिरात समाजाचे ज्येष्ठ नेते हिरामन नाना वारुळे यांच्या पुढाकाराने दिनांक 15 व 16 मार्च रोजी राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेला राज्यभरातून लोहार समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तब्बल 30 वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत लोहार समाजाच्या विविध समस्यांबाबत सर्वसमावेशक चर्चा करत आपापसातील मतभेद विसरून सर्व लोहार समाज एकजूट होणे, एसटी आरक्षण कोणत्या आधारे मिळेल याबाबत प्रयत्न करणे, समाजाची आर्थिक उन्नती कशी होईल अशा योजना निर्माण करणे, तसेच समाजावर होणारा अन्याय आणि मिळणारी सापत्न वागणूक दूर होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, तसेच यासाठी एक राज्यस्तरीय कमिटी बनविण्यासाठी ठराव पारित करण्यात आले। या राज्यस्तरीय परिषदेत मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। सर्वांनी आपापली मते व्यक्त करत समाजाच्या उत्कर्षासाठी तसेच एकजुटीसाठी विविध उपाययोजना सांगितल्या। तर एसटी आरक्षण संदर्भात प्रसंगी राज्यव्यापी लढा उभारण्याची गरज असल्याचं मत काहींनी व्यक्त केलंय। यावेळी सकल लोहार समाजाच्या वतीने हिरामन नाना वारुळे यांचा सत्कार करण्यात आला व यापुढील काळात लोहार समाज कसा एकजूट होईल आणि वेळोवेळी अशा परिषदांचं आयोजन करत विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं हिरामन नाना वारुळे यांनी यावेळी सांगितलंय। दिनांक 15 व 16 मार्च रोजी शिर्डी येथे विश्वकर्मा मंदिरामध्ये आपल्या समाजाची परिषद पार पडली। त्यामध्ये सर्वानुमते काही ठराव पास झालेला आहे। त्यापैकी पहिली एकत्रीकरणाचा ठराव झाला। दुसरा समाज बांधवाने आपसातले मतभेद दूर करून सर्व समाज एकत्र यावा हा पण एक ठराव झाला। आणि दुसरा एसटी आरक्षणाबाबत जे सरकारकडे काही निवेदन दिलेलं आहे की ज्यांच्याकडे काही पूर्वीचे काही प्रकरण असतील ते सगळं त्यांनी समाजाकडे दिलेलं आहे। 1932 पासून आपण एसटी आरक्षणमध्ये होतो, परंतु ज्यावेळेस स्वातंत्र्य झालं त्यावेळेस त्या आपल्या समाजासाठी ते एसटी आरक्षण बंद करण्यात आलं। ते एसटी आरक्षण परत चालू करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी पूर्णतः लढा दिला पाहिजे हा पण ठराव पास झालेला आहे। आणि सर्व बांधवांनी एकत्र येऊन मतभेद विसरून सगळे एकत्रित काम करावे हीच मी साईचरणी प्रार्थना करतो। पूर्वी 1992 साली शिर्डीमध्ये म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथे एक मेळावा पार पडला होता। त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बरेच मंत्री आले होते। त्यावेळेला आपल्याला एनटीचं आरक्षणाचं पाहिजे होतं। ते एनटीचं आरक्षण आपले हुलेकर साहेब, हौशानाथजी लोहार, मी आणि असे बरेच लोक त्यांनी 10 वर्ष त्यांनी त्याच्यात संघर्ष केला आणि आपल्याला ते आरक्षण 2006 मध्ये मिळालं। त्याचा फायदा आपल्याला बराच झालेला आहे। शिक्षणासाठी फार फायदा झालेला आहे। आणि असा जर एसटीमध्ये आपण जर आलो तर आपल्याला याच्यापेक्षा जास्त फायदा होईल। धुळे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नागपूर, विदर्भातून बरेच लोक आलेले आहेत। सांगली झाली, मुंबई, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधी आले होते। ते असा ठराव झाला की प्रत्येक जिल्ह्यातले 5 प्रतिनिधी घ्यायचे आणि पूर्ण महाराष्ट्रातली एक समिती नेमायची आणि त्या समितीने हे सगळं कार्य करायचं। मी सर्वांचे जे महाराष्ट्रातून जे प्रत्येक जिल्ह्यातून जे लोक आलेले आहे त्यांनी यामध्ये हिरिरीचा भाग घेतला आणि आमची सभा ही हिरिरीने पार पडली। प्रत्येकाने प्रत्येकाचे मत मांडले, त्याच्यामध्ये बराच फायदा झालेला आहे। अशीच सभा इथून पुढे मी इथे घेण्याचा विचार आहे। सर्वांचे आभार। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय, मोफत उपचार व शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत। गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे। तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। संपर्क क्रमांक
9090919196 तसेच 7304755655. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 9921219561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.